माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की कायद्यानुसार हा अहवाल पटलावर आलाच पाहिजे। आपल्याबरोबर मुख्यमंत्री आहे, माजी मुख्यमंत्री, सर सांगू शकाल तुम्ही हे स्पष्ट म्हणताय की आताचा जो कायदा आहे त्यानुसार अहवाल पटलावर मांडलाच पाहिजे? हा जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्याच्या कलम 15 प्रमाणे आयोगाचे अहवाल हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवले पाहिजेत किंवा सदनाच्या पटलावर ते मांडले गेले पाहिजेत। हा कायदा आहे। मागे काय झालं होतं, मागे ठेवले होते की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 50 अहवाल ठेवले गेले नव्हते, पण मला वाटतं मागे काय झालं याच्यापेक्षा आज राज्याचा कायदा काय आहे तो कायदा करताना भाजप आणि काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने मिळून कायदा केलेला आहे, त्या कायद्याचं अंमलबजावणी झाली। कोणत्या कायद्यानुसार हवाय? हा राज्य मागासवर्गीय आयोगाच्या कायद्याप्रमाणे। तर आम्हाला शंका काय आहे की सरकार हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेपासून का लपवतोय, म्हणजे सरकारची काय इच्छा आहे, काय मनशा आहे, म्हणजे त्यांना हा अहवाल कोर्टामध्ये फेटाळला जावा असं वाटतंय का? आणि म्हणून समाजाच्या मनामध्ये शंका आहे, एकतर मराठा समाजामध्ये शंका आहे की आम्हाला खरंच टिकणारं आरक्षण मिळणार नाही का, आणि मागासवर्गीयांच्या मनात शंका आहे की आमच्यावर काही हक्कावर काही गदा येणार आहे का। तर याकरता महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा अहवाल सादर केला गेला पाहिजे। तुम्ही अजून एक गंभीर बाब आणून दिली की कोर्टामध्ये ह्या विरोधात पिटिशन्स पण दाखल व्हायला सुरुवात झाली। माझ्या माहितीप्रमाणे असा कायदा येणार आहे असे अपेक्षित धरून 5 पिटिशन आलेले आहेत आता या क्षणी। हो, आता या कायद्याला विरोध म्हणजे येणाऱ्या संभाव्य कायद्याला। हे होते माजी मुख्यमंत्री ज्यांनी हे स्पष्ट केलं आहे की 2 असे प्रसंग आहे की ज्यामध्ये कायद्यानुसारच हे अहवाल जे आहे ते पटलावर ठेवणं अपेक्षित आहे, आणि हा संभाव्य कायद्याविरोधात आता हायकोर्टामध्ये 5 याचिका दाखल झाल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अरविंद सर, रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई।